शुभ सकाळ मित्र हो. तर थेट सकाळ सकाळी कोपल्या स्वर्ग नगरीतून स्वागत. तर आज आहे सोमवार. हालत देखील आपली बेकार झालेली आहे. उठलो ने परत झोपलो होतो पाणी भरून. तर आता फोन इलो पूजाचं चढणीचं मासं तर हाणूक जावचं. पाचलातनं थेट मासं येलं राजापुरात. पाचलातलं तुमचं तर धरण माहीत असत खायचं तर धरण खायचं का करक धरणातले मासे आज आम्ही खाणार आहोत. मी काय खायच नाही चढणीचे मासे. तर ते हाणूक जाऊया आता. वाजले सकाळचे 7. तर आज काय पावसान बऱ्यापैकी पाठ फिरवला, म्हणजे हे केलं ना, काय बोलतात, मोकळी केलं ना. जो काय होतं सुक्या अंगाने लावूक देणार आज. तसं तर काळोखी केला ना. तर हा काळोखी तर तशी केला ना, पण येत पावसाचा काय भरोसा नाही. काल रात्री मोठं नुकसान झालंय आमच्या घराचा. वरती कागद टाकलेला गळता. तो वारा एवढा होता ना, वारा आता असं 2-3 दिवस वारा जाका सुटला ना, अफाट वारा. तर तो कागद पलटून ना वरती काय पत्र वगैरे ठेवलेलं, वजन ठेवलेलं कौला. तर इथं पडला. 2 कौलं टाकला आणि फोडून सगळा पाणी किचन मध्ये. ही इथली कौला फुटली होती. सगळा पाणी पूर्ण किचन मध्ये. सकाळी बुबू उठल्यानंतर साफ केलं. मग अजूनही झोप येत आहे. आता जरा चाय पिऊया. कंबाळा तुझा पाठीचा गोळ्या कशाला हल्लेल्या आहेत? डॉक्टरांना दुखल तेव्हा खा म्हणून. तर आता चहा वगैरे पिऊया. आपण फ्रेश झालं, तोडतो तिथले चहा वगैरे पिऊया आणि जाऊया थेट 8 वाजता राजापुरात. कारण डेपोत जातो. वरच्या डेपोत खालती काय गाडी येत नाही. पाणी असल्यामुळे ना आता गाडी कशी खाली येत नाही एवढे. आता डेपोत जाऊया. डेपोतनं घेऊया आंबा करक घाट. मोबाईल मुळे माणूस एवढा पुढे गेला ना की त्याका काना कोपऱ्यातले बातमी भेटतात. आता आमची आय कधी नाही मोबाईल वापरूची ना, ते आता मोबाईल वापरता सगळ्या शय या बुकूक जातात. ते ना शिकवला कसं मोबाईल वापरत होतो, कसा काय कोणाक मेसेज करूचो. हां, मेन म्हणजे आमचं ब्लॉग बघता रोज रात्रीचा ते. तू सगळा शिकव म्हणजे व्हॉट्सअप का. जर व्हॉट्सअप तर कसा व्हायचा, जर ह्यांका ना मेसेज करूच्या ऐवजी ना त्यांना व्हॉइस मेसेजचं दाखवलं ना ऑप्शन, बोलायचा आणि पाठवायचा. साबास असा कोणतरी हवा. शिटेत पाणी नसत गेलेला. चाय पियो या. चाय दे बाय. जाऊन ते पाऊस सुक्या अंगात जाते, सुक्या अंगाने येते. पण ते बारके केनी ते त्या धरणात बारीक मासं. जसं आमच्या भागात मासं उगाचं ना, जसं मोठं नदीतलो तसं मासं नाही. तो कसं धरणातलं मासं. आणि आमच्याकडे असं नदीतलं मासं येतं मोठं. आता ह्या ना घरी येईपर्यंत ते मासे पोट होईपर्यंत फोन करतो. हॅलो, आता उठलोय, डब्याची तयारी. पाऊस नाही, वारा आहे. पाऊस आहे, पाणी भरलंय. चल, आज पाठ फिरवला आणि ऊन पडला ना. तू आलास ना 12 वाजता म्हणून. काय खरा नाही पावसाचा. यांका काताक पाणी भेटला म्हणून ह्यो भांगो तरी लावला नाही. पाठ कशाक कुदळ कुदळ माझ्याकडे पण 800 तर झालो खणून.
ते थैसुल्यात 2-3 हात थंय पेंडी आहे थंय राहिले टायरा लागे हे धुवलेले नाहीत ना नको लागते तिकडे ना थोडे ठेवू लागते दहा बारा बाकी नेऊ का ते लावूया ना चल त्याच्यात पाणी चौचवीत शिपोया जरासा पाऊस नसलो की ही परिस्थिती बघा काय इली आती इकडचा तळा धरून उपसतात चल लावूया आणि ती पट्टी लावतात इकडं आमका देखील हे पाणी जरासा साधारण उपसोक लागत बघूया आता कसा काय आता देखील भेटत पाणी ते सगळीकडे मारून घे पाणी हाय त्या चरात उपस बाहेर काय उपसत इकडची ही बाजू घेऊच्या पहिली पावसा नवीन पाठ फिरवल्यामुळे ही परिस्थिती इलेली आहे आमची हा कलिओ लावलं म्हणून फावला तरी नाही तर ह्या भांग्यात पण आज मरा नेला असता उपसून बघता बघता तोही कोपरो झालो पूर्ण आणि हो असोच बारीक बारीक लागता इकडे आपला काय बोलतात जेवण तर आलंय आणि येता येता खबर घेऊन येला की मुंबई म्हणता लय पाऊस लागता मुंबई लावणी लावतात मग ते ऑफिसात जाऊन लावणी नाही लावी इकडं पाठवून द्यावं म्हणा तो इकडं पावसानं अगदी पाठ फिरवलं हेंबार पाडला म्हणा अरे हो म्हणाचं चल जेवूया जेवयाने तो काता तो लाव जाऊया जरा एक सर येतात हलवून टाकला असतं वरती घेऊन. एक सर नको सर मग इल्यानंतर इकडे घेऊया हा ते तोपर्यंत पण आहे अजून 150 देखील शी वय हात वरती कर काय अवतार तुझो चलता आहे हो कुंडरी तरी बरी असतात रस्त्यावरली असू दे आपण असं कोणाला हे नाही करत पण सांगतोय की देण्याचं एक का बोलतं उदाहरण चिखलात ना असंच पाहिजे त्याच्याशिवाय वाटत ना चिखल खेळते हो जरा वरती कर. चल जेवूया समजायला आता पाहिजे चिखल करून आलं ट्रॅक्टर बाहेर काढला आयन उचलला आणि ट्रॅक्टर काय म्हणतात फिर कम समजा का आई को तर ट्रॅक्टर ते बाहेर काढलं मी जराशी ते लावित होते तेवढंच पावशील तर खत झाकू गे इले मग तेवढ्यात तू इलं म्हटलं तुझं एक जरा ह्यो फोटो काढू चला आता तू येऊन दे तिचा होऊन दे चल काय चल अर्धा टाकून येत ती तर इकडे आपलं पोटभर जेवण तर झालंय अर्ध पोट अर्ध पोट म्हणजे ही सगळी सासऱ्याची पसंत ना म्हणूया आमका असं अर्धवट खाऊक लागता मी उद्यापासून मीठच अजिबात टाकणार नाही. कोणा हवा त्यांना जेवढा हवा तेवढा नाही टाक हा टाकूच नको अजिबात आज फोन नाही लावला आणि सांगितलं ना चांगला झाला म्हणून की संध्याकाळी येऊन फिरूया संध्याकाळी येऊन दे हो सर आता जरा सुपारी खाऊया मातोश्रीचं पटवू घेऊया संध्याकाळी येईल मग आता सांग आज बाईन बाबा बरा जेवण बनवला असं सांगत की मिठाचे भरणे सोबत घेऊन मस्त जेवलंय पोटभर चल आता काताळ घेऊया भराभर लावून टाकूया हा त्याच्यात पाणी साचत तीच घेऊ कोई पहिले झाला आटापला ना तर मित्र हो आपण तर आता नाही आलो 6 वाजता घरी आलो तर नांगर धुवणी ही बुधवारी असणार आहे तर आज काय ना आज स्पेशल मेनू पिठी भात डाळ भात लोणचं पिठी भात त्याच्यात पीठ टाकायचं कुठली भाजी मरुदे मी आता कंटाळा गेला कंटाळू केला ना आज पोर लय दमला म्हणजे आम्ही तिघा पण दमलो आज तर आज उपसो लागलो होतो काताच्या एका भांग्यात पण आणि जो काल लावलो त्या भांग्यात पण उपसो लागलो होतो
त्याच्यामुळे आज दमक झाला. तर गरम पाण्यात घाटायचा आहे ना बट नो नीड. आणि पिठी जरा कशी घनघणीत बनवायची आईसारखी. घणघणीतच आहे. हा जात पाणी आहे उतरलंय. जातो. पिठी भात आणि स्पेशली आलेले पाचलातून चढणीचे मासे. हे काय बनवत होते का ह्याचं बघूया आज. आवळ्याचा लोणचा. आज वार सोमवार आहे. शंकर महादेवचा साक्षात आजचा वार आहे. 1000 रुपये झाला उकळून हे करून सांगितलं 700 रुपये दिलंय फक्त उकळूचे उकळूचे. प्लस नंतर लागला तर नंतर वेगळा. 300 रुपये वाढला. हा नंतर 300 रुपये वाढला. 1000 तसं नाही. महागाईमुळे. आता नाही कसं पेट्रोल मध्ये इथेनॉल पण मिक्स येतात तिचं त्याच्यामुळे. म्हणणं काय हा. आहे, तिने उकळासाठी 700 रुपये वेगळ्याला दिले आणि गेल्यानंतर मग तू पुन्हा ट्रॅक्टर आणलंस, मग त्याला पण पेट्रोल लागलं, मग एक्स्ट्रा लागले असं म्हणतं. पण तू यावेळी फक्त तूच ट्रॅक्टर आणलं त्यामुळे पेट्रोलच झालं. समजा समजा. असं ऐसी बात है, मेरे को लगा कुछ ना. 700 रुपये दिले. चला तर आपण आता जरा जाऊया फ्रेश वगैरे होऊया आणि नंतर मग दाखवूया जे पाचलातून आलेले चढणीचे मासे. ते खायचे खायचे आहेत म्हटलं. शेंगटीने काय मळी मासो, पातका, वाळय असे बरीच सगळं मासं मिक्स आहेत. हा मळी मासो पण. हा मळी मासो पण आहे. म्हणून मासे मी खायचे वाळे वेळ. तर जे आपण बोलत होतो मासे, तेच ते मासे पाचलवाले. खायला हात भरलं. ते तसेच असणार ना करू. ते साफ करायला लागतं. झालं ब्लॉग अपलोड पण झालं. अजून 9 काय वाजले. कालचा आहे तो. कल नाही मी अपलोड केला. हा तेच म्हणते कालचा नाही केलेला आहे का तो. एडिट नाही केलेलं ना. खय दमक होता अंगमात जाता मोडून आपले खय एडिट करू मग कंटाळ येतं एडिटिंग करू. लय हे अगोदर एडिट केले होतं तो आज अपलोड केलंय. झाला तिनं असंच तिखट मीठ लावून दिलं नाही. शिजवलेले पण आहे तिखट आपण ते करू लागतात चांगले भाजले. आपण तर खात नाही पण सकाळी खाल्ल्यावर ना तेव्हा बोलले वाळे बिळे काय म्हणतात ते. मला काय माहिती. हे तो मळी मासो. हा यो हा हे तो मळी मासो. ये घेऊया की जग विचाराय. मस्त वाटत ना. पूजाने म्हणतो त्यांच्याकडे छोटे होते ते मळी मासो छोटे. हे सगळे मिक्स आहेत ना ते मासे. वाळय, शेंगटी आणि कायचे का 2-4 प्रकारचे मासे आहेत. चला, आपण आता जेवूया, पोट पूजा करूया. भूक लागली. खाणारच मच्छी की काय करू. मी खायच नाही मच्छी. आपल्याला आवडत नाही. खाणार काय ते विचारते मी. नाही, मग मी किती वेळ बोलू. फक्त पिठीने भात आहे. किती भात लोणचा ना बस. डाळ भात लोणचा कोण नाही कोणता. तर आपला काय बोलतो ब्लॉग देखील इथंच एंड करूया. असा होता आजचा दिवसभराचा ब्लॉग. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच पुन्हा भेटून सोबत तोपर्यंत बाय बाय बाय. गुड नाईट गुड नाईट. पावसात ना काळजी घ्यावा, सुंदरवा. आता बघा पाऊस भरपूर वाढला तर मुंबईत धुमाकूळ घातला ना तर जा काय बोलतात अर्जंट काम असलं तरी पण बाहेर पडू नको. एवढं तेच जीव महत्वाचा आपला. बाकी काय कामं होतच राहतील. बस फक्त पावसाचे काही दिवस घरातच राहा.